श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधार शिष्य देखा, विनवी सिद्धासी कौतुका. प्रश्न करियती विशेखा, एक चित्ते परियेसा. जय जयाजी योगेश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हाशी. उदरवितेच्या ब्राह्मणाशी, प्रसन्न झाले कृपेशी. पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्याचे वचन, संतोष करी सिद्ध आपण. श्री गुरुचरित्र कामधेनु जान, सांगता झाला विस्तारे. ऐका शिष्या शिखामणी, भिक्षा केली ज्याच्या भोवनी. त्यावरी संतोषोनी, प्रसन्न झाले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकारू, पूर्ण जाणे तो द्विजवरू. पूजा केली विचित्रो, म्हणून आनंद परियेसा. त्या सायं देव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी. भक्त हो रे अंशी, माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरुचे वचन, सायं देव विप्र करी नमन. माथा ठेविता चरणी, न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जया जगद्गुरु, त्रिमूर्तीचा अवतारो. अविद्या माया दिससे नरो, वेद गोचर तुझी महिमा. विश्वव्यापक तोची होशी, ब्रह्मा विष्णू व्यंकटेशी. धरिला वेश तू मानुषी, भक्तजना तारवया. तुझी महिमा वर्णवयासी, शक्ती कैची आम्हासी. मागे ने गाता तुम्हासी, ते कृपा करणे गुरुमूर्ती. माझ्या अंश परंपरी, भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्र पौत्री, उपरी द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुणी, पुनरपि विनवी करुणा वचनी. सेवा करितो द्वार्यवनी, महाक्रूर से. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी, घात करितो जीवेसी. याच्या कारणे आम्हासी, बोलवी तसे मजाजी. जाता त्या जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमचे चरण, मरण कैचे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभयंकर आपुले हाती. विप्रमस्तकी ठेवती, चिंता न करी म्हणूनी. या भय सोडोनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे. संतोषोनी प्रिय भावे, पुनरपि पाठवील आम्हापासी. जवरी तू परतोनी येसी, असो आम्ही भरवसी. तू आली या संतोषी, जाऊ आम्ही येथोनी. निज भक्त आमचा तू होसी, परंपरा अंशी. अखिल भिष्ट तू पावसी, वाढेल संतती तुझी बहुत. तुझ्या अंश परंपरी, सुखे नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी त्या घरी, निरोगी होती शतायुष्ये. ऐसावर लादुनी, निघे सायं देव ब्राह्मण. जेथे होता तो यवन, गेला त्वरित त्याजवळी. कालांतक यम जैसा, यवन दुष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वालारूप होता झाला. विमुख होनी ग्रहात, गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित, मनी श्री गुरुसी ध्यासतसे. कोपाली या ओळंबियासी, केवी स्पर्श अगणेशी. श्री गुरु कृपा होय जाशी, काय करील क्रूर दुष्ट. गरुडाची या पिलियासी, सर्प तो कवने परिग्राशी. तैसे त्या ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची. का एखाद्या सिंहासी,
ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय जाशी कळीकाळाचे भय नाही ज्याच्या हृदयी श्री गुरु स्मरण त्याशी कैचे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी यवनाचा तो काय श्री गुरु कृपा ज्याशी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसा परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्त केले भ्रमित होऊन शरीर स्मरण त्याशी नाही हृदय ज्वाळा होय त्याशी जागृत होनी परियेसी प्राणांतक वेथेसी कष्ट तसे त्यावेळी स्मरण असे नसे काही म्हणे शास्त्र मारितो घाई छेदन करीतो अवयव पाही विप्र एक आपणासी स्मरण झाले त्यावेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तूची माझा येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देतो त्यावेळी संतोषोनी द्विजवर आला ग्राम वेगवक गंगा तीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शन देखोनिया श्री गुरुशी नमन करीतो भावेशी स्तोत्र करी भुवसी सांगे व्रतांत अत्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती त्या द्विज आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रा ऐकोनिया श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून न विसंबावे आता तुमचे चरण आपण येईन समगामे तुमच्या चरणा विना देखा राहो न शके क्षण एका संसार सागर तारका तूची देखा कृपा सिंधू उद्धरवया सागराशी गंगा आणिली भूमीसी तैसे स्वामी आम्हाशी दर्शन दिदले आपुले भक्तवात्सल्य तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सेवे येऊ निशिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनयसी श्री गुरु म्हणती त्यावेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदर्शे आम्ही तुमच्या गाव समीपत वास करू हे निश्चित कालात्र पुत्र इष्टभात्र मिळवणी भेटा तुम्ही आम्हा ना करा चिंता साल सुखे सकळ रिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेविती मस्त भाक देती त्यावेळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैद्यनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समावेत श्री गुरु आले तीर्थे पाहात प्रख्यात असे वैद्यनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवे सिद्धाशी काय कारण गुप्त व्हावयाशी होते शिष्य भोवशी तेथे कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू सिद्धमुनी विस्तारून सांगे नाम करणेस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करोनी एकाग्रू ऐका श्रोते सकळिक हो इति श्री गुरुचरित्रे सारामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासन सायंदेव वर प्रदान नाम चतुर्दशाध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पण नमस्तुते श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।